नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत होणार 7 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड. महावितरणचे गंजलेले विद्युत खांब देत आहेत धोक्याची घंटा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणाचा वाजला बिगुल. आचारसंहिता लागू. आणि कोकणात पर्यटनासाठी 22 प्रकल्प. पहिल्या टप्प्यासाठी निधीची तरतूद. पर्यटनाला मिळणार झळाळी. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत होणार 7 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड. सामाजिक वनीकरण विभागातर्फे चालू आर्थिक वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून शासकीय जागेवरील 7 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण केलं जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्ह्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं. त्याचप्रमाणे यावर्षी 50 कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यात शासकीय नर्सरीची निर्मिती केली जाणार आहे. अजूनपर्यंत राजापूर आणि खेड वगळता सर्व तालुक्यात नर्सरीसाठी जागा उपलब्ध झाल्या असून त्या ठिकाणी नर्सरीची कामे सुरू झाली आहेत. तसेच राजापूर तालुक्यातील हुळी येथे 3 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. तर दापोली तालुक्यात उंबरट येथे 1 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. दापोली तालुक्यात आंजर्ले येथे 2 हेक्टर क्षेत्रावर, तर रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे येथे 1 हेक्टर क्षेत्रावर ही वृक्ष लागवड होणार असून याबाबत अधिक माहिती देत आहेत रत्नागिरी जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक CC धुमाळ. नमस्कार, मी उपसंचालक सामाजिक वनीकरण रत्नागिरी. रत्नागिरीचा समुद्रकिनारा पाहता समुद्रकिनाऱ्यावर वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे, जेणेकरून जो वारा येतो तो थोपण्याकरता वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यावर्षी आता आम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड करतो. यावर्षी आपण एकूण 7 हेक्टरवर लागवड करत आहोत. लागवड आता डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू आहे. काही ठिकाणी आमची लागवड पूर्ण झालेली आहे. तर याबाबत राजापूर तालुक्यामध्ये 2 हेक्टरमध्ये करतो, होळी गावात. नंतर दापोली तालुक्यात ओटंबर या ठिकाणी 1 हेक्टर करतो. त्याचबरोबर दापोली तालुक्यात अंजरला या ठिकाणी 2 हेक्टर आणि आरेवारे इथे 1 हेक्टर, अशा प्रकारे आपण 7 हेक्टरवर लागवड करतो. ही लागवड आहे ती शासकीय पडीक जमिनीवर लागवड आहे, म्हणजे पुरवणपड असते. शासनाच्या मालकीच्या जमिनीवरच आम्ही लागवड करतो, खाजगीमध्ये आम्ही करत नाही. तर रत्नागिरी तालुक्यात आम्ही शोध घेतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतांशी क्षेत्र शासकीय क्षेत्र जे आहे पूर्ण लागवड झालं आहे. कुठे कुठे राहिला असेल तर 1 हेक्टरवर कुठं असेल ते आम्ही घेऊ. फक्त आम्हाला समजायला पाहिजे की कुठे असेल तिथे. धन्यवाद. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात सर्वांना वृक्ष लागवड करणे गरजेचं आहे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक राजेंद्र पत्की यांनी सांगितलं. नमस्कार, मी RJ पत्की, सहाय्यक संचालक सामाजिक वनीकरण रत्नागिरी. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रकिनारी सुरू व इतर वृक्षजातीची लागवड करण्यात आलेली आहे. सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी त्याचं संरक्षण करतायतच, तरीसुद्धा ग्रामस्थ, पर्यटक यांनी सहकार्य करून संरक्षणाच्या दृष्टीनं मदत करावी, जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टीनं उपयुक्त अशी वृक्षाची वाढ होईल. धन्यवाद. सामाजिक वनीकरण विभागाने घेतलेला हा पुढाकार जिल्ह्यासाठी आणि त्याच्या पर्यावरणासाठी योग्य असून प्रत्येकाने लावलेली झाडे जगवली पाहिजेत, तरच हे उद्दिष्ट गाठता येणार आहे. तर महावितरणचे गंजलेले विद्युत खांब देत आहेत धोक्याची घंटा. महावितरणच्या माध्यमातून गावागावात, घराघरात वीज पुरवली गेली आहे. मात्र ही वीज पुरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी पोलाची परिस्थिती अत्यंत बिकट असून हजारो पोल गंजलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे खांब न बदलल्यास अनेक गावे अंधारात राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील महावितरणचा सावळा गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून महावितरण कंपनी जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील अनेक लोखंडी पोल गंजले असून ते केव्हाही सोसायट्याच्या वाऱ्याबरोबर उन्मळून पडतील अशी स्थिती आहे. हे पोल बदलण्यात यावेत अशी मागणी वारंवार ग्रामपंचायत तसेच त्या गावातील महावितरण कार्यालयातून केली जात आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.
खाडीकिनारी भागात वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी पोलांची परिस्थिती बिकट असून सर्व पोल गंजलेले आहेत. हे उभे पोल त्या परिसरासाठी धोक्याची घंटा देत आहेत. अधिकारी वर्गही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महावितरणच्या या कारभारावर जनतेने ताशेरे ओढले असून निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसून जिल्ह्यातील सर्वच आमदार महावितरणच्या कमिटीत असून शासनाकडून लाखो रुपयांचा निधी येऊन देखील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री, उक्षी, मानसकोंड, आंबेड, सोनगिरी, कोळंबे, कुर्दुंडा, नावडीपासून कडवई, अरवलीपासून देवरुखपर्यंतचा पूर्ण पट्टा असून या गावामध्ये महावितरणच्या नावाने गोंधळ सुरू आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गंजलेले पोल पाहायला मिळत आहेत. महावितरणने ग्राहकांकडून सेवा शुल्क आणि अन्य सर्व कर घेताना जनतेला होणारा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यासाठी सक्षम अशी यंत्रणा उभी करून गंजलेले पोल बदलण्यात यावेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक रणांगणाचा वाजला बिगुल. विधानसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 10 नगरपालिका निवडणूक कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने आचारसंहितेचा बिगुल वाजला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची 5 वर्षाची मुदत 20 मार्च 2017 रोजी तर सर्व पंचायत समिती सदस्यांची मुदत 13 मार्च 2017 रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रत्नागिरी जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी आचारसंहिता लागू केली असून जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेवर सत्तेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उतावीळ झाले असून राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. त्याचबरोबर पक्षप्रवेशी जोरात सुरू झाले असून जिल्हा परिषदेच्या 26व्या अध्यक्षपदाचे मानकरी कोण होणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत 1 खासदार आणि 4 आमदार असे अभ्यासू नेतृत्व राज्याला आणि देशाला दिले आहे. यामध्ये खासदार म्हणून गोविंदराव निकम तर अभ्यासू आमदार भास्करराव जाधव, शिवाजी जड्यार, संजय कदम, सुभाष बने यांचा नामोल्लेख करावा लागेल. त्यातील भास्करराव जाधव यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने आता राजकीय धुलवड सुरू झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील, त्याचप्रमाणे शिवसेना भाजपची युती होईल अशी आशा आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मात्र या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या 26व्या अध्यक्षपदाचे मानकरी कोण ठरणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र ही निवडणूक पारदर्शी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 223952. शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच. म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर कोकणात पर्यटनासाठी 22 प्रकल्प, पहिल्या टप्प्यासाठी निधीची तरतूद.
स्थानिक आणि शासन यांच्या भागीदारीतून शाश्वत पर्यटन वाढीबरोबर स्थानिक रोजगार निर्मितीसाठी सागरी किनाऱ्यावर 22 प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह कोकणाचाही विकास होण्यास मदत मिळणार आहे. शासनातर्फे आर्थिक गुंतवणुकीची जबाबदारी आणि स्थानिक नागरिकांकडून जागा उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक पर्यटन विकासाला पोषक असं वातावरण निर्माण होऊ शकेल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच युतीच्या आमदारांकडून झालेल्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्प कोकण किनारपट्टीवर साकारण्यात येणार आहेत. यामध्ये कमीत कमी विकसित स्थळांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात किनारी भागातील अविकसित कमी विकसित स्थळांचा समावेश आहे. यातून खाडी किनारी भागात कॉटेज निवासी संकुल आराखडा तयार केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर तसेच आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत आदींच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं आहे, त्यामुळे येथील पर्यटनाला मोठा वाव आहे आणि याच जिल्ह्याच्या पर्यटनाला झळाळी येण्यासाठी आमदारांनी केलेले प्रयत्न तसेच माजी पालकमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल एवढं मात्र नक्की. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत होणार 7 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड. महावितरणचे गंजलेले विद्युत खांब देत आहेत धोक्याची घंटा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणाचा वाजला बिगुल, आचारसंहिता लागू. आणि कोकणात पर्यटनासाठी 22 प्रकल्प, पहिल्या टप्प्यासाठी निधीची तरतूद, पर्यटनाला मिळणार झळाळी. या बातमीपत्रात इथंच थांबते. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.